बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज आता नवनवे खुलासे होत आहेत। यामध्ये आता गोट्या गीते हे नावही चर्चेत आले। सरपंच हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप अनेक राजकीय लोकांनी ज्यांच्यावर केलाय आणि सध्या खंडणी प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेला संशयित आरोपी म्हणजे वाल्मिक कराड। हाच वाल्मिक कराड जेव्हा पुण्यात सीआयडीला शरण आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा गोट्या गीतेनं सोशल मीडियात एक पोस्ट केली होती। अण्णा माझे दैवत सदैव सोबत असं रील त्याने इन्स्टावर पोस्ट केलं होतं। हे रील व्हायरल झाल्यानंतर खरं तर या गोट्या गीतेची चर्चा सुरू झाली। आता हा गोट्या गीते नक्की कोण आहे, त्याच्यावर किती आणि कुठले गुन्हे दाखल आहेत याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमित उजागरे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी ट्विटरवरून एक पोस्ट केली। यामध्ये गोट्या गीते हा परळी विधानसभा मतदारसंघातील बूथ कॅप्चरिंग करत असतानाचा एक व्हिडिओ त्यांनी याच्यामध्ये पोस्ट केला आहे। त्या अनुषंगाने त्यांनी उपरोधिकपणे असंही म्हटलंय की पुढे जर कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल तर वाल्मिक कराडशी संपर्क साधावा। आता पाहूयात हा गोट्या गीते नेमका कोण आहे। ज्ञानोबा मारुती गीते उर्फ गोट्या गीते असं याचं खरं नाव आहे। वाल्मिक कराडचा तो राईट हँड असल्याचं सांगितलं जातं। परळीतील नंदागौळ या गावचा तो रहिवासी असून एक सराईत गुन्हेगार आहे। गेल्या 15 वर्षापासून त्याच्यावर परळीसह परभणी, लातूर, बीड, पिंपरी चिंचवड इथं अनेक गुन्हे दाखल आहेत। तो अख्ख्या महाराष्ट्राला बंदुका पुरवत असल्याचंही त्याच्या गुन्ह्यांवरून सिद्ध झालेलं आहे। बीडमध्ये अनेकांच्या कमरेला दिसणारी पिस्तुलं या गोट्या गीतेनंच पुरवल्याचे सर्वत्र सांगितलं जातं। दुसरीकडे परळी मतदारसंघातील बूथ क्रमांक 201 मध्ये बोगस मतदान करतानाचा एक व्हिडिओ विधानसभेच्या मतदानाच्या दिवशीच व्हायरल झाला होता। हे बोगस मतदान करतानाची व्यक्ती म्हणजेच गोट्या गीते। मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदारांच्या केवळ बोटावर शाई लावून त्यांना बाहेर पाठवायचं आणि आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबायचं। हा उद्योग गोट्या पोलिसांदेखत त्या ठिकाणी करत असल्याचा आरोप परळीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले राजेसाहेब देशमुख यांनी आधी केला होता। आव्हाडांनी आपल्या आजच्या पोस्टमध्ये हाच रेफरन्स सांगितलाय। वाल्मिक कराडसोबत या गोट्या गीतेनं अनेक गुन्हे घडून आणलेत। त्याच्यावर तब्बल 23 कोर्ट केसेस दाखल असल्याचं वेबसाईटवरूनही स्पष्ट होतंय। आता या गोट्या गीतेवर कुठे आणि कोणते गुन्हे दाखल आहेत ते आपण पाहूया। देहू येथील तुकाराम महाराज संस्थानातील चांदीचा मुखवटा 1 मार्च 2008 रोजी चोरीला गेला होता। या चोरी प्रकरणात गोट्या गीते हा प्रमुख आरोपी होता। त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये एका प्रकरणामध्ये पिस्तुलं विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं होतं। यामध्ये 15 पिस्तुलं आणि 8 काडतुसं पोलिसांनी जप्त केली होती। यातही गोट्यावर गुन्हा दाखल होता। काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याला त्यावेळी ठेवण्यात आलं होतं। याच वर्षी बीडच्या केस तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर हत्या प्रकरणाचा गुन्हाही दाखल होता। तसंच परळी शहर आणि ग्रामीण भागात चोरी घरफोडीचे अनेक गुन्हे गोट्यावर दाखल आहेत। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात चोरी घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून तुरुंगातही त्याला त्यावेळी धाडण्यात आलं होतं। तर तुरुंगातूनही हा गोट्या गीते पळून गेला होता। तसंच लातूर जिल्ह्यात आणि रेणापूर इथं त्याच्यावर चोरी दरोडे घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत। 2017 मध्ये त्याला झोपडपट्टी दादा विरोधी कायद्याअंतर्गत तडीपारही करण्यात आलं होतं। यावरून हे स्पष्ट होतं की वाल्मिक कराडचा राईट हँड असलेल्या या गोट्या गीतेवर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्या, चोऱ्या, खंडणी, दरोडे, पिस्तुलं आणि काडतुसांचा पुरवठा करणं तसंच जीवे मारण्याच्या धमक्या देणं असे अनेक गुन्हे दाखल आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।